बेकायदेशीर गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या BAMS आयुर्वेदिक डॉक्टरवर फूड्स अँड ड्रग्सच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून रंगेहात पकडले आहे। आपल्यावर छापा पडला असल्याचे लक्षात येताच डॉक्टरने संबंधित अधिकारी यांना धक्काबुक्की करत नर्सच्या साहाय्याने दिलेल्या गोळ्या हिसकावून ते फेकून पुरावा नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपाऱ्यात उघड झाला आहे। या प्रकरणात फूड अँड ड्रग्स अधिकारी यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 132 शासकीय कामात अडथळा, कलम 221 सरकारी आदेशाचे उल्लंघन करून चौकशीत अडथळा निर्माण करणे, कलम 3.5 कट रचून सामूहिक गुन्हेगारी केल्याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीला अटक करून आज रविवारी दिनांक 17 रोजी न्यायालयात हजर केले असता 19 मे पर्यंत 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास वळवी यांनी दिली आहे। डॉक्टर शैलेश महाजन असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून नालासोपारा पश्चिम निर्मळ नाका येथे गुरुकृपा नावाचे क्लिनिक आहे। या डॉक्टरची डिग्री BAMS आहे। हा डॉक्टर आपल्या क्लिनिकमध्ये राजरोसपणे गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याची गोपनीय माहिती औषध निरीक्षक सतीश चव्हाण यांना मिळाली होती। त्यांनी एक बोगस गिराईक तयार करून क्लिनिकमध्ये पाठवले असता अवैधरित्या गर्भपातासाठी वापरण्यात येणारी MTP किट औषधे विना बिलाने खरेदी करून सुमारे 350 किमतीची किट 2500 दराने देण्याचे ठरवले। दुपारी गेलेले बोगस गिराईक यांना रात्री 8:30 वाजता बोलावून गोळ्या देताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले। आपले भांडे फुटले लक्षात येताच आरोपीने आपल्या क्लिनिकमधील कर्मचारी महिलेला बोलावून तत्काळ दिलेल्या गोळ्या हिसकावून घेऊन त्या गटारामध्ये फेकून पुरावा नष्ट केला आहे। शेवटी फूड अँड ड्रग्स अधिकारी यांनी 112 वर कॉल करून पोलिसांची मदत घेऊन रात्री उशिरा नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। गुन्हा दाखल होताच आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। गायनोकोलॉजिस्ट किंवा अधिकृत गर्भपात केंद्र परवानगी असणाऱ्या डॉक्टरलाच गर्भपाताच्या गोळ्या देता येतात। संबंधित डॉक्टर बेकायदेशीर गोळ्या देत असून तो आयुर्वेदिक डॉक्टर आहे। आम्हाला गोपनीय माहिती मिळाल्याने आम्ही ही कारवाई केली, असे औषध निरीक्षक वसई विरार सतीश चव्हाण यांनी सांगितले। 16 गोळ्या 16 ठीक आहे, सोडतो ना मी, आता सोडा माझा पहिले गोळ्या सोडा, गोळ्या सोडा पहिले। तुम्ही काय करता काय? ठीक आहे, तुम्ही करता काय त्याचं सांगा आधी। काय करतो म्हणजे